सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आलाय। या प्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते रास्ता रोकोत सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरलाय। देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करताना मारेकऱ्यांची मानसिकता काय होती ती महाराष्ट्राने व्हायरल फोटोच्या माध्यमातून पाहिली। माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या या घटनेतील मारेकऱ्यांचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मारेकऱ्यांच्या फोटोला जोडो मारून घटनेचे निषेध करण्यात आला। या प्रसंगी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज दिंडोरी येथे मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोषजी भैया देशमुख यांची काही निर्घृण हत्या झाली व ती हत्या इतकी कठोरपणाने त्यांची हत्या केली या आरोपींनी, त्याचा निषेध करण्यासाठी दिंडोरी येथे सर्वपक्षीय जे आंदोलन झालं, रस्ता रोको झाला, त्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील सगळे पक्षाचे लोक सामील झाले होते व या आरोपींना जास्तीत जास्त कशी कठोर शिक्षा शासनाच्या मार्फत होईल अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी।